नमस्कार मित्रांनो, आकाश सूर्यवंशी यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत करतो. तुम्हाला मी आज घेऊन आलेला आहे वसमतच्या शेळी बाजारामध्ये, तालुका वसमत जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो. आज बाजार खूप चांगला भरलेला आहे, चांगल्या साधारण शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये. तर पाहूया या बाजारामध्ये शेळ्याची काय किंमत आहे. तर मित्रांनो या बाजारामध्ये येऊ शकता. हा बाजार दर मंगळवारी बाजार भरतो. परभणी ते वसमत हायरोडच्या बाजूला कॅलनच्या बाजूला हा बाजार भरतो. तर या बाजारामध्ये तुम्हाला गावरान आणि उस्मानाबादी जास्त शेळ्या भेटतील आणि जास्त करून तर गावरान आणि होंडातील शेळ्या या ठिकाणी बाजारामध्ये आलेल्या आहेत मित्रांनो. तर पाहूया या बाजारामध्ये शेळ्याची काय किंमत आहे. मित्रांनो पाहू शकता गावरान पाठरा आलेले आहेत या ठिकाणी. दादा काय सांगली अलीकडची किंमत? 26. दोन्ही 26 का? सडे आहेत का? दोन्हीचे मित्रांनो 26,000 दुधाच्या शेळ्या आहेत. तर पाहू शकता. दादा किती वितानी शेळ्या असतात या? दुसऱ्या वितानी शेळ्या आहेत मित्रांनो. तर कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग. 9925 हां हां. मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही. मित्रांनो पाहू शकता, तुम्हाला सुरुवातीला सांगलेलं आहे ह्या बाजारामध्ये तुम्हाला हुंडा जाती शेळ्या जास्त भेटतील आणि गावरान जातीच्या शेळ्या पण भेटतील जास्त. तर दादा या हुंडीची काय सांगली? 32,000 3 पिले तिच्या खासाला. याच्यामध्ये बकरी किती पाट किती आहेत? 2 पाटी आणि बकरा आहे. तिची खास दाखवा. हुंडा जाती शेळ्या मित्रांनो 3 पिले तिच्या खाली. तर दादा तुझा फोन नंबर सांग. 73 पिले कुठे आहेत? पिले मित्रांनो याचे 3 आहेत, गाडीमध्ये ठेवलेले आहेत. आणि हिची काय सांगली? 26,000. गाभण आहे का? गाभण आहे मित्रांनो. 2 महिन्याची लागण आहे. 2 महिन्याची लागण आहे. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. किती म्हटली किंमत तिची? 26,000 सांगायची आहे. थोडी व्यवहारामध्ये कमी जास्त होईल. मित्रांनो पाहू शकता यांच्यापाशी टॉप क्वालिटीच्या गावरान जाती शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो. या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये या गावरान जाती शेळ्या भेटतील तुम्हाला. तर दादा हिची काय सांगली किंमत अलीकडची? 22,000. किती महिन्याची लागण आहे? 15 दिवस घेईल मित्रांनो. आणि किती वितानी शेळी असणार ही? 3 वितानी शेळी आहे. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर देतो शेवटला. हिची काय सांगली दादा? हिची 18,000 सांगायची आहे. किती वितान आहे शेळी? 4थ्या वितानी शेळी आहे. आणि आता किती महिन्याची लागण म्हणली? 3 महिन्याची लागण आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. 9823 18 83 13. तर मित्रांनो पाहू शकता टॉपमध्ये मित्रांनो शेळ्या आहेत त्यांच्यापाशी. तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल. नमस्कार मित्रांनो, आकाश सूर्यवंशी पेजवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर आज या ठिकाणी पाहू शकता वसमत बाजारामध्ये मित्रांनो मेंढीची पिली आलेली आहेत मित्रांनो. पाहू शकता क्वालिटी 1 नंबर आहेत. दाजी किती आणली पिली आज? 20 आणलीत का? तर तुमच्या हातातल्या पिल्याची काही किंमत सांगसाल? 3,500. म्हणजे 3,500 पिले मित्रांनो. 3,500 पिले आहेत. कमी जास्त होईल ना व्यवहारामध्ये? आणि नर मादी दोन्ही पण? आणि किती महिन्याची पिली असणार आता? 1 महिन्याची मित्रांनो. 1 महिन्याच्या आतमध्ये पिले आहेत. तर कोणाला पाहिजे असेल तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये पिले तर तुमचा फोन नंबर सांगा. 99 60 14 88 17. कॉल करू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो पाहू शकता यांच्यापाशी गावरान जातीची शेळ्या आहेत मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता 1 नंबर क्वालिटी शेळ्या आहेत. तर कोणाला पाहिजे असेल तर सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल. की 2 आणलेत ना आज? तर याची काय सांगली किंमत? गाभण आहे का? किती महिन्याची लागण आहे? 4 महिन्याची लागण आहे. पहिल्यांदा आहे का? पहिल्या वितानच आहे मित्रांनो. 90 शेळी आहे, गावरान जातीमध्ये आहे. आणि हिची काय सांगली हो? 18,000. ही पहिल्यांदाच आहे का? दुसऱ्या वितान आहे. किती महिन्याची लागण आता ही? 4-4.5 महिन्याची लागण आहे मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता 1 नंबर आहेत. 90 शेळ्या. कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही. मित्रांनो पाहू शकता टॉपमध्ये मित्रांनो गावरान जाती शेळ्या आलेले आहेत मित्रांनो यांच्यापाशी. तर यांच्यापाशी मित्रांनो 12 महिने ह्या क्वालिटी शेळ्या असतात मित्रांनो. क्वालिटी 1 नंबर आहे. आणि इथून बाजार भरायला खूप भरायला सुरू झालेला आहे. तर आढळची क्वालिटी पाहू शकता शेळीची. काय सांगली आहे शेळीची किंमत? 17.5. 1 पिलो का? अलीकडे 15 द्यायची. अलीकडच्या का मधलं मित्र पांढरा हिचं पिलो आहे. 17,500 सांगायची. 15.5 द्यायची. 17,500 सांगायची. 15,000 देणार आहेत मित्रांनो. आणि हिची काय सांगली? 18.5 सांगायची. 16 द्यायची. 18,500 सांगायची. 16,000 द्यायची. हिच्या कासाला किती पिले आहेत? खाली का? दुधाची का? 1.5 महिन्याची लागण आहे. तिची कास दाखवा. दुधाची शेळी मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर किती वितान शेळी असणार आता ही? आणि ही पहिला रू आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर नंबर त्यांचा नाही, त्यांच्याकडे मोबाईल नाही. पाहू शकता आज आपल्या वसमत बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला मी घेऊन आलो होतो.
तर बाजारामध्ये मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे मेंढीची पिल्ले आलेली आहेत मित्रांनो. पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता, एक नंबर आहेत आणि आपलं चॅनल खूपच खरंच मागणी आहे. तर पाहूया दादा किती पिल्ले आले आज? तर किती महिन्याची पिल्ले असणार हे? 2-4 म्हणजे दिवसाचे आहेत. आणि एका पिल्ल्याची काय किंमत सांगताल? 25,000-3,000. तर कोणाला 5-6 पाहिजे असं थोडं कमी जास्त होईल ना? आणि जात कोणती आहे पिल्ल्याची? राजस्थानी आहे का? तर मित्रांनो पाहू शकता राजस्थानी पिल्ले आहेत मित्रांनो. 4-5 दिवसाचे पिल्ले आहेत. तर 2500 ते 3,000पर्यंत सांगायला किंमत. तर थोडी कमी जास्त होईल. तर कोणाला ह्या क्वालिटीची पिल्ले पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग. 70-20-75-9901. तर तुमच्यापाशी 12 महिने पिल्ले असतात. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता तुम्ही. मित्रांनो पाहू शकता आज उस्मान बाजारामध्ये पाहू शकता मेंढीची पिल्ली, शेळ्याची पिल्ली खूप आलेली आहेत बाजारामध्ये. 2-4 दावणी आलेले आहेत. तर दादा किती पिल्ले आले आज? तर काय सांगली पिल्याची किंमत? आहे का पिल्याची? नरमादी आहे का? दोन्हीची काय किंमत सांगली? 6,500 म्हणजे 3,000 ना? कमी जास्त होईल ना? तर मित्रांनो कोणाला ह्या क्वालिटीची मेंढीची पिल्ले पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग. 7499 कॉल करू शकता मित्रांनो, नंबर दिलेला आहे त्यांचा. आज यांच्यापाशी खूप पिल्ले आहेत, शेळ्याच्या मेंढ्याचे पण आहेत. दादापाशी पाहू शकता 3 शेळ्या आहेत मित्रांनो, गावरान जातीमध्ये आहेत. तर पाहूया काय किंमत सांगता दादा. हिची काय सांगली किंमत? 16,000. पिल्ले आहेत कायच्या खाली? गाभण आहे. किती महिन्याची लागण आहे? दटलेली आहे का? या मधलीची काय सांगली? 16,000. ही पण दटलेली आहे. आणि हिची काय सांगली खडवीची? 16,000. तर मित्रांनो पाहू शकता तिन्ही पण दटलेल्या शेळ्या आहेत. तर दादा किंमत थोडी कमी जास्त होईल. आणि किती वितान शेळ्या असणार आता या? कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांग तुझा. 76-20-27-20-56. कोणाला मित्रांनो गावरान जाती शेळ्या पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आमच्या उस्मान शेळी बाजारला भेट द्या. परभणीचे उस्मान हायरोडच्या बाजूला कॅलनच्या बाजूला हा बाजार भरतो. दर मंगळवारी बाजार भरतो. तर या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून तर गावरान जाती शेळ्या भेटतील. मित्रांनो पाहू शकता मामापाशी मित्रांनो होंड्या जाती शेळ्या आहेत आणि गावरान जाती शेळी आहे. तर पाहूया काय किंमत सांगतात. थांबा. हिची काय चांगली अलीकडीची किंमत? 22,000. सडी का गाभण? सडी आहे मित्रांनो. 22,000 किंमत सांगायला. तर त्या मधली होंडीची काय सांगली? ती गाभण आहे. काहीची काय सांगली? 18,000. पहिल्यांदा आहे का? पहिला वितान आहे मित्रांनो. 18,000 किंमत सांगायला. तर आणि किती महिन्याची लागणार आता? 1 महिना घेईन का? आणि मित्रांनो यांच्यापाशी अजून एक शेळी आहे, गावरान जातीमध्ये आहे. पाहू शकता टॉपमध्ये मित्रांनो होंड्या जातीची शेळी आणि गावरान जातीची शेळी आहे त्यांच्यापाशी. मामा हिची काय सांगली किंमत? 28,000. किती महिन्याची आहे लागण? 1 महिना घेते. तर पहिल्यांदा दुसऱ्या विताने शेळ्या आहेत या. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर देतो मी. तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता उस्मान बाजारामध्ये सोयऱ्याने खूप चांगल्या क्वालिटीचे शेळ्या आणलेले आहेत मित्रांनो. टॉपमध्ये मोठ्या मोठ्या गावरान जाती शेळ्या आहेत मित्रांनो. तर पाहूया काय किंमत सांगतात. या शेळीची क्वालिटी पाहू शकता, हाईट लांबी रुंदी पाहू शकता. अंगात पण शेळी खूप चांगली आहे. काय सांगली होती किंमत? 35,000 सांगायची. किती महिन्याची लागण आहे आता? 15 दिवस घेतील. आणि किती विताने शेळी असणार आता ही? 300 विताने शेळी आहे मित्रांनो. क्वालिटी एक नंबर आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर देतो. अजून त्यांच्यापाशी ही मोठ्या मोठ्या शेळी आहे. हिची काय सांगली हो किंमत? 35,000 किंमत सांग. कासाला किती पिल्ले तिच्या? 2 बकऱ्या आहेत मित्रांनो. पाहू शकता दोन्ही शेळीची पण क्वालिटी. कासाला 2 बकऱ्या डाळ्यामध्ये पिल्ले आहेत. नंतर पिल्ले दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो तुम्हाला ह्या मोठ्या मोठ्या शेळ्या पाहिजे असेल तर त्यांचा नंबर देतो. आणि यांच्यापाशी 12 महिनेही या क्वालिटीच्या शेळ्या असतात. जवळपासच्या संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या, नांदेड जिल्ह्यातल्या, परभणी जिल्ह्याच्या बाजारामध्ये यांच्या शेळ्या असतात ह्या क्वालिटीमध्ये. तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. 94-032-20-361. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही. अलीकडे शेळीचे दोन्ही पण बकरे आहेत. पाहू शकता लोखंडे साहेबापाशी मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरान जाती शेळ्या आणि होंड्या जाती शेळ्या आहेत. तिन्ही पण सडी आहेत का? चारी पण सडी आहेत. गाभण आहेत आणि सड्या पण शेळ्या यांच्यापाशी आहेत. तर पाहूया मित्रांनो आज यांच्या दावणीवरची शेळ्याची काय किंमत आहे. आणि होंडीची काय सांगली हो? 72ला 4. 72,000ला मित्रांनो 4ला 4 शेळ्या. कमी जास्त होईल ना अजून? गावरांमध्ये आणि होंड्या जातीमध्ये शेळ्या आहेत. किती वितान शेळ्या असणार आता या? दुसऱ्या वितानं आणि तिसऱ्या वितान शेळ्या आहेत. तर मित्रांनो 72,000 किंमत सांगाल 4 शेळ्याची. तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा. 9890 6254. तर कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही. मित्रांनो पलीकडच्या दोन्ही शेळीची किंमत सांगलेली आहे. अलीकडच्या 2 शेळ्या आहेत मित्रांनो पाहू शकता. गावरान जातीमध्ये शेळ्या आहेत मित्रांनो 4ला 4 पण. तर पाहूया मित्रांनो यांच्या दावणीवरची शेळ्याची काही किंमत आहे. तर हिची काय सांगली अलीकडची किंमत? 32,000. गाभण आहे का सडी आहे? 1 किलो आहे का? हे बकरा आहे. आणि हिची काय सांगली? 25,000 मित्रांनो पाहू शकता. क्वालिटी एक नंबर आहे. किती वितान शेळ्या असणार दोन्ही?
तिसऱ्या वितांची शेळी आहेत मित्रांनो. या दोन्ही शेळीची किंमत सांगलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं. आणि फोन नंबर सांगा तुमचा. 98 हां 18 हां 83 हां 13. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता उस्मान बाजारामध्ये बकरी पण खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत मित्रांनो. तर बकऱ्याची क्वालिटी एक नंबर असतात. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या बाजारामध्ये येऊन नक्की भेट देऊ शकता. मित्रांनो कमेंट करत हा बकरी दाखवा. तर आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे बकऱ्याचा बाजार मित्रांनो पाहू शकता तुम्ही. काल नागपंचमी होती त्यामुळे जास्त काय शेतकऱ्याची शेळ्या बाजारामध्ये आलेल्या नाहीत मित्रांनो. आलेत तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आजचा वसमतचा शेळी बाजार संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. काल सण होता पण नागपंचमी सण होता तर त्यामुळं जास्त शेतकऱ्याच्या शेळ्या बाजारामध्ये आलेल्या नाहीत मित्रांनो. आले तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडचा बाजार कधी असतो ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या बाजारामध्ये कोण्या जातीची शेळ्या जास्त भेटतील ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या बाजारामध्ये मी 100% येण्याचा प्रयत्न करेन. चला भेटूया पुढच्या बाजारामध्ये. बाय.